पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे। भारताकडून कधीही आक्रमण होऊ शकते या भीतीने आता पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि पाकिस्तान किती आणि कसा घाबरलाय याचे 5 मोठे पुरावे आता एबीपी माझाच्या हाती लागले आहेत। एकीकडे पाकिस्तान अणुहल्ल्याची पोकळ धमकी देतोय, मात्र प्रत्यक्षात त्यांची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळतंय। आणि हे 5 पुरावे आता आपण बघणार आहोत। पुरावा क्रमांक 1, मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद। भारताकडून संभाव्य आक्रमणाने झोप उडालेल्या पाकिस्तान सरकारने सगळा देश झोपलेला असताना मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। पाकिस्तानच कसा पीडित आहे हे दाखवण्याचा पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी प्रयत्न केलाय। भारत येत्या काही तासात आक्रमण करेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवली। त्यांची मध्यरात्रीची पळापळच दाखवते की पाकिस्तान किती घाबरलाय। पुरावा क्रमांक 2, पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर बेपत्ता। ज्या लष्कराच्या भरवशावर पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देतोय, त्याच लष्कराचा प्रमुख आसिम मुनीरच बेपत्ता झालाय। भारताच्या हल्ल्याच्या भीतीने तो कुठे लपून बसलाय की गायब झालाय याची कोणालाही माहिती नाहीये। याच मुनीरने पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधी भारताविरोधात गरळ ओकली होती आणि त्यावेळेपासूनच कुटुंबीय आधीच त्याचे परदेशात पळून गेले। पुरावा क्रमांक 3, सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट। एबीपी नेटवर्कची टीम झिरो लाईनवर पोहोचली। आंतरराष्ट्रीय सीमेवरून बघितल्यास पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट दिसून येतोय। भारताकडून कारवाईच्या भीतीचं सावट स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या मशिदीतून अजानचा आवाज देखील ऐकू येत नाही। आता पुरावा क्रमांक 4, नियंत्रण रेषेवरच्या 28 दहशतवादी छावण्यांमधली पळापळ। भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ जवळपास 28 दहशतवादी छावण्या आहेत। इथूनच काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना पाठवलं जातं, पण आता या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ सुरू आहे। हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पुरावा क्रमांक 5, भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा। पाक पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्राला विनंती। मरियम नवाज सारखे नेते भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहेत, पण त्याच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मात्र मदती करता जगभरातल्या नेत्यांकडे हात पसरतायत। भारताला जबाबदारीने वागण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असं साकडं शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना घातलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।